महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत झालेल्या एकाच मीटिंगमध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार उत्तमराव जानकर यांच्या प्रयत्नातून नीरा उजवा कालव्याला उन्हाळी हंगामी पाणी सोडण्यात आले। माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेली पिके पाण्याअभावी जळून जातात। आमदार उत्तमराव जानकर यांच्या प्रयत्नातून पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याने माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांमधून आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। तसेच आज नातेपुते या ठिकाणी नीरा उजवा कालव्याच्या कॅनोलला आलेल्या पाण्याचे अभिषेक करून जलपूजन करण्यात आले। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष माणिकबापू वाघमोडे, लोकराज सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योजक पांडुरंग तात्या वाघमोडे, मार्कडवाडी गावचे सरपंच पुत्र रणजित मार्कड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे माळशिरस तालुका ओबीसी सेल अध्यक्ष सोमनाथ पिसे, युवा नेते शहाजी वाघमोडे, वस्ताद सुनील पाटील, लखन जठार, अनिल कोयले यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना सोमनाथ पिसे आणि पांडुरंग तात्या वाघमोडे यांनी विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला। बघा नेमकं काय बोलताना म्हणाले ते। ब्युरो रिपोर्ट, जनसत्ता मराठी न्यूज, माळशिरस। काय सांगाल, आज आपण या ठिकाणी पाणी आलेलं आहे कॅनलला, त्याची पूजा वगैरे केलेली आहे। आज खऱ्या अर्थानं लोकनेते उत्तमराव जानकर यांनी शेतकऱ्याच्या हृदयाला हात घालून आणि त्यांच्या शेतातल्या पिकाची जाण असणारा नेता, खऱ्या अर्थानं भूमिपुत्र कुणाला म्हणायचं आणि भूमिपुत्र आमदार कसा असतो ह्याची प्रचिती आज तुम्ही बघत असाल। फुल क्युसेक्सनं पाणी हे कॅनल गच्च भरून पाणी व्हायला लागलेलं आहे। परवा अजितदादाकडे एक शब्द टाकेपर्यंत अजितदादांनी आमदार उत्तमराव जानकर साहेबांचा शब्द पाळला आणि त्यांनी कॅनलचं पाणी फुल क्युसेक्सनं माळशिरस तालुक्यासाठी सोडलं। आणि ज्या अर्थानं 2 दिवस झालं ह्या पाण्याचं जे राजकारण माळशिरस तालुक्यात चालू आहे त्याच्याबद्दल मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं की काय जर म्हणतात की माझ्या आमदारानं लय प्रयत्न केलं आणि माझ्या आमदारानं पाणी आणलं। अरे माझे आमदार गेली 5 वर्ष कोरोनात 2.5 वर्ष ह्या तालुक्यात कुणाला दिसला असला तर मला येऊन सांगावं। आणि परत 6 महिने नॉट रिचेबल असणारा आमदार, कधी एक भ्र अक्षर लोकांच्या न्याय हक्कासाठी, शेतकऱ्याच्या पाण्यासाठी, लाईटीसाठी, अरे गोरगरीब तुमच्याकडं कशाच्या तरी त्या दवाखान्याच्यासाठी आला हो, तुम्ही त्याचं व्हिडिओ बनवून टाकता, त्याची थट्टा करता। असा हा माजी आमदार, विद्यमान आमदाराला टीका करताना तुम्ही जरा संयम बाळगावा। आणि काय जण मालक म्हणून स्वतःला घेणारे आमच्या नेत्यावर टीका करतात, त्या मालकांना मला सांगायचं आहे तुम्ही आधी घरचं मालक व्हा, मग आमच्या नेत्यावर टीका करा। तुमची लायकी नाही आमच्या नेत्यावर टीका करायची। कावळ्याने गरुडाला कधीच सुद्धा आव्हान करायचं नसतं, गरुड ही कधी शिकार करून जाईल तुमची सांगता येणार नाही। त्यामुळं बोलताना तारतम्य बाळगून बोलावं। आणि ही पाणी जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की रयतेचा एका भाजीच्या देठाला जरी हात लावला तर हात कलम केला जाईल, पण आमचा नेता असा आहे शेतकऱ्याचा एक जर काडी जर जळाली ह्या उन्हाळ्यात तर मी ही सरकार जागेवर ठेवणार नाही, मी निस्तनाबूत करून टाकीन सगळं। म्हणून सरकारनं भिवून पाणी सोडलंय आणि हा संघर्ष योद्धा ह्या तालुक्याच्या 24 तास कामासाठी आहे। त्यामुळं काळजी करायचं काम नाही। लोकांना वाटत असेल की सरकार नाही, सरकारच्या छताडावर बसून काय बी करायची ताकद आमदाराची आहे, त्याच्यामुळं काळजी करायची काम नाही, एवढंच बोलतो। या गावगाड्यातला शेतकरी वर्षभर राबत असतो आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या नेमकं पीक तोंडाला आल्यानंतर या दिवसामध्ये पाण्याची टंचाई भासते आणि शेतकऱ्याचं हातगाय आलेलं पीक निघून जातं। ज्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार साहेब ज्यांनी ह्यासाठी प्रयत्न केले त्या सर्वांचं खरं तर माळशिरस तालुक्यातील शेतकरी बांधवाच्या वतीनं मी पहिल्यांदा आभार मानतो। माळशिरस तालुक्यामध्ये एक 22 गावं असे आहेत, त्या 22 गावामध्ये आत्ता सध्या पिण्याच्या पाण्याची सुद्धा अडचण आहे। तेथील लोक जे पाणी आंघोळीसाठी वापरलं गेलेलं असतं तीच पाणी परत नंतर साचवून धुणे भांड्यासाठी वापरत असतात। आणि अशा गावांना आज पाणी येतं आहे हा अतिशय आनंदाचा क्षण आहे। सरकारची जलजीवनच्या माध्यमातून जी स्कीम राबवली जाते ती खऱ्या अर्थाने टेम्पररी स्वरूपाची स्कीम आहे। त्याला कायम स्वरूपाची स्कीम करायची असेल
तर ही जे कॅनलच्या कडेची जी जागा आहे त्या ठिकाणी प्रत्येक या 22 गावातील खेड्याला जागा उपलब्ध करून दिली पाहिजे आणि तिथून खऱ्या अर्थाने ही स्कीम जर वापरली तर खरं तर त्या गावांना न्याय मिळेल. मुळामध्ये एप्रिल, मे, फेब्रुवारी ह्या महिन्यामध्ये पाण्याची गरज असते आणि अशा वेळेला जर पाणी मिळालं तर शेतकरी खऱ्या अर्थाने या तालुक्यातला आनंदी होईल. मी 2 ते 4 दिवसापासून बघतोय माळशेज तालुक्यातली बरेच प्रवक्ते नवीन तयार झालेत. ह्या मला सगळ्यांना एक विनंती आहे. पहिल्यांदा ह्या सगळ्यांनी या तालुक्यामध्ये ज्या वेळेला या तालुक्याची हद्द सुरू होती आणि ज्या वेळेला संपती त्या एरियामध्ये पहिल्यांदा या तालुक्यामध्ये या कॅनलचे डिवाय किती आहेत, सब मायनर किती आहेत, मायनर किती आहेत, त्याला कॅड किती आहेत, हा पहिल्यांदा अभ्यास करावा. 10 दारं कुठं आहे, गारुळी वस्ती कुठं आहे, वाडी नंबर 2चं पाणी कुठून जातं, कोळेगावला पाणी कुठून येतं, धर्मपुरीला पाणी कुठून जातं, हा पहिल्यांदा अभ्यास करावा. लय स्वतःला शहाणं असल्यासारखं फक्त एकामेकावर टीका करणं म्हणजे तालुक्यातला प्रश्न संपत नाही. आणि कोणी प्रयत्न केलं म्हणून काय कोणा उपकार करत नाही, तुमचं कामच आहे. त्यामुळं लय स्वतःची छाती बडवून घेऊन हा उद्योग सगळ्यांनी थांबवावा. आणि मला ज्यांनी कोणी प्रयत्न केलेत खऱ्या अर्थानं आज सध्या लोकशाहीमध्ये ज्यांना निवडून दिलं आहे त्या उत्तमराव जानकरनी त्यांच्या पद्धतीने त्यांची प्रामाणिकपणे बाजू मांडलेली आहे. आणि मग त्यांना जर श्रेय मिळत असेल तर कोणाच्या पोटात दुखायचे कारण नाही. तुम्हीसुद्धा तुमच्या काळामध्ये हे करायला पाहिजे होतं, परंतु त्यावेळेला गप्प बसायचं आणि उगीचंच फार लय स्वतःलाच महान असल्यासारखं प्रत्येक ठिकाणी बाईट देत बसायचं. ही धंदा बंद करावा. ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यासाठी परत एकदा या तालुक्यातील शेतकरी बांधवाच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो. धन्यवाद.